हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये. कधी कधी असं होतं ना, आपण डाएटवर असतो आणि आपल्याला गोड खावंसं वाटतं. तेव्हा असा नैसर्गिक गोडवा असलेला आणि भरपूर पोषणयुक्त लाडू आपण बनवूया. चला तर मग सुरुवात करूया. ह्यासाठी लागणार आहे एक मोठी वाटी मखाना, 250 ग्राम पेंडखजूर घेतली इथे मी बिया काढून, एक छोटी वाटी भोपळ्याच्या बिया, त्याच वाटीने काळे तीळ, पांढरे तीळ, आळीव, सूर्यफुलाच्या बिया आणि बदाम घेतलेत. सोबतच थोडंसं साजूक तूप. सगळ्यात आधी 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊया. मी इथे तुपाचा खूप कमी प्रमाणात वापर केलेला आहे. अगदी थोडंसं तूप टाकून घेतलंय. त्यातच मखाना टाकून घ्यायचे. हलक्या हाताने मीडियम गॅसवर व्यवस्थित परतवून घ्यायचे. परतवून झालेत, आता ह्याला बाजूला काढून घेऊया. मस्त असे खुसखुशीत परतवून घ्यायचे मखाना. ह्यात प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हे खूप पौष्टिक असतात. अगदी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि त्यात बदाम, सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया टाकून घ्यायच्या. मंद गॅसवर हे पण व्यवस्थित परतवून घ्यायचं. ह्यात मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. तसंच झिंक आणि व्हिटॅमिन ई असल्यामुळे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी पण हे खूप फायदेशीर आहेत. हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित परतवून झाले की ह्यात काळे तीळ आणि पांढरे तीळ टाकून 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवर छान परतवून घ्यायचे, अगदी हलक्या हाताने. सोबतच ह्यात आळीव पण टाकून घ्यायचं. आळीव खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. तसंच हाडांच्या मजबूतींसाठी पण हे खूप फायदेकारक आहे. थोडंसं तूप टाकून 2 ते 3 मिनिट हे सगळे जिन्नस एकजीव करून परतवून घेतलेत. गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचे. आपण ह्यात कसल्याच प्रकारची साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही आहोत. परतवून घेतलेले मखाना आणि सुके जिन्नस सोबतच पेंडखजूर हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. परतवून घेतलेले ड्रायफ्रूट आणि सीड्स ह्याच्यापैकी थोडंसं साईडला काढून ठेवलंय. अशा पद्धतीने मखाना बारीक करून घेतलाय. परतवून घेतलेले तीळ, आळीव, बदाम, भोपळा आणि सूर्यफुलाची बिया ह्यांना पण असं बारीक करून घेतलंय. सोबतच पेंडखजूर पण मी बारीक करून घेतलेत. अगदी थोडंसं तूप टाकून पेंडखजूर परतवून घेऊया. त्यामुळे लाडवांना छान एकसंधपणा येईल. अशा पद्धतीने तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे खजूर. अगदी बारीक गॅसवर छान परतवून घ्यायचे, अगदी मऊसूद होईपर्यंत. सगळी तयारी करून झालीये. आता लाडू बनवायला सुरुवात करूया. एका मोठ्या प्लेटमध्ये हे सगळे जिन्नस एक एक करून टाकून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यात अक्रोड, काळे मनुके आणि अजून बरेच काही ड्रायफ्रुट्स यूज करू शकता. हे सगळे जिन्नस हाताच्या मदतीने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. खजूरमुळे ह्याला छान एकसंधपणा येतो आणि छान असा लाडूमध्ये गोडवा पण येतो. अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळे जिन्नस छान असे एकजीव झालेत. आता लाडू वळवून घेऊया. अशा पद्धतीने हातावर लाडू वळवून घ्यायचे. लाडूमध्ये तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया अशा अखंड असल्यामुळे खायला अजून जास्त छान लागतात. अशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेतले. तिथे आहेत की नाहीत अगदी झटपट होणारे आणि पौष्टिक लाडू. हे लाडू आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी तसंच आपल्या शरीरात अनेक गोष्टींसाठी खूप फायदेकारक आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आज बनवलेले हे हेल्दी लाडू तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशाच एका नवीन हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.